हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशात सगळेजण मस्त मजेत ना. तर सकाळी सकाळी छान फ्रेश झाले आणि आता वाजलेले 4:30. ते तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतेच. आणि आम्ही ऑल रेडी झालेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी. तर आम्हाला इथून 5 वाजता बस आहे. तर बस स्टँडपर्यंत तर पायी जावं लागेल, कारण की ऑटो तर काही मिळायची चान्सेस नाहीच आहे. आणि भेटली तर मग जाऊयात. आणि सगळं पटापट म्हणजे जवळपास रात्री 1 वाजता झोपलो आहे आणि 3 वाजता उठलो आहे. 3 सव्वा 3ला उठलो आणि आता 4:30 वाजलेत. तर आता रेडी झालो आहेत पूर्ण. अशा प्रकारे छान असं एक्सायटेड आहे मी तर खूप. म्हणजे बघण्यापेक्षा जाणं, ते एक्सप्लोअर, म्हणजे बघण्यापेक्षा म्हणजे फक्त तेच नाही तर बाकीचे ठिकाणं पण आम्ही जाणार आहेत, कारण की स्टेसाठी जाणार आहे त्यासाठी. तर मी तर खूप एक्सायटेड आहे. तर चला. आणि हा यांचा काहीसा असा लुक आहे. फायनली आता आम्ही निघालोय. हॅलो करा, हाय गुड मॉर्निंग करा. हॅलो गुड मॉर्निंग. अरे सकाळी सकाळी जरा जोरात बोला. आता जर तुम्हाला माहिती का, आता जर गाडी आपल्याला नाही भेटली तरी तुमच्यामुळे भेटली नाही असं मी म्हणेन, कारण की तुम्ही खूप टाइमपास करत होते. जनरली लोकांकडे वेगळं असतं, आमच्याकडे वेगळं आहे. मी घाई करते, हे टाइमपास करतात. आणि आता फास्ट फास्ट पुढे पडते आणि बाहेर खूप जास्त थंडी आहे, खूप जास्त. आणि चक्क सोसायटीचं गेट पण बंद आहे, आपणच उघडू. आणि वॉचमॅनला तर काही घेणं देणं नसते, वॉचमॅन मस्त स्लीप मोडमध्ये असेल. चलो ऐसी तरह. आणि हा आहे आमच्या एरियातल्या बाजाराचा भाग, जो की दिवसभर इतकी गर्दी असते. खूप सारे भाजीवाले दुकान, म्हणजे प्रचंड गर्दी असते की गाडी चालायला काय पायी चालायला पण फावत नाही, एवढी गर्दी असते. तर आणि आता सकाळी सकाळी बघू शकता मस्त उंट जात आहेत. कुठं जात आहे काय माहिती. आणि आता आम्ही फक्त 2 ते 3 मिनटामध्ये बस स्टँडला पोहोचू साननच्या. आम्ही राहतो साननमध्ये. तर मी स्टॉल बांधलेला होता आणि इतकं गरम होऊन आलं की बास. असं वाटलं होतं की खूप जास्त थंडी वाजते, पण काय नाही, घरात पण एवढीच थंडी वाजते. आणि ते चालतोय तर आता गरम होऊन आलंय पूर्ण. एक बस तर जाताना दिसली आणि हे आहे साननचं बस स्टँड. आता इथं विचारतो की गीता मंदिरला जाते का. येऊन पोहोचलोय तर गीता मंदिरला, आणि अजून पण अंधारच आहे, कारण की आता जवळपास 6 वाजलेत त्यामुळे. आणि गर्दी बघू शकता किती, कारण इथून ऑलमोस्ट सगळ्या बस ज्या आहेत ना तर त्या जातात, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी पण आहे बस स्टँडला. आणि आमची बस लागणार आहे 11 नंबरला. 7 नंबरपासून ते 11 नंबरपर्यंत कुठेही लागेल. 7 से 11 म्हणजे टायमिंग वाटतं आपल्याला. आणि इथे आली आपल्या महाराजांची गाडी, जी की जात आहे अहमदाबाद ते शहादा. MSRTCची बस, आपली लालपरी. ही आता निळापर आहेत, पण आपली लालपरी चक्क गीता मंदिरच्या बस स्टँडवरती दिसली. आणि खूप सारे लोक चढत आहेत, त्याचा अर्थ हे सगळे महाराष्ट्रातलेच असावेत. वडनगर स्टॅच्यू ऑफ युनिटी करेक्ट बस आली. 6:27 झाले. आणि बाहेर अजून पण अंधाराचे, बाहेर अंधारे अजून पण. 7ला उजळते बाहेर. सीट आणि गाडी तर एकदम चांगली, म्हणजे 5 ते 6 तास आपण चांगलं बसू वगैरे शकू. आणि आता बघू शकता जवळपास 6:45 वाजत आलेत आणि तरीसुद्धा बाहेर अंधारच आहे.
म्हणजे बरं आहे, कारण सकाळी सकाळी ट्रॅफिक पण नसते, नाहीतर या रोडने खूप जास्त ट्रॅफिक असते. तसं तर काही नाही, आता थोडंसं पुढे गेल्यानंतर आहे ना डायरेक्ट हायवेच लागेल. हे आलं आहे आता CTM आणि इथून खूप सारे सीट्स आहेत ऑलमोस्ट. काय काय म्हणजे जर तुम्हाला जायचं असेल ना तर सीट बुकिंग ऑलरेडी रेड बसवरून करून घ्या, कारण की बऱ्यापैकी गर्दी असते त्यामुळे. आणि इथं ना सगळ्या प्रकारच्या ट्रॅव्हल्स म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाण गावाकडून ट्रॅव्हल्सचा स्टॉप आहे हा, कारण की इथून सरळ गुजरात नाही, वडोदराचा हायवेस लागतो. तर याला CTM म्हणतात, CTM 4 रस्ता. आणि इथं बघा किती छान असा सनराईज, बऱ्याच नाही म्हणजे खूप वर्षानंतर मी तर खरं तर सनराईज बघते. किती मस्त असं दिसते. हे बघा हॅलो, किती मस्त असं दिसते, पूर्ण छान रेड. आणि हे ना कुठल्याही ट्रॅव्हलमध्ये म्हणा, बसमध्ये म्हणा, अगदी बसल्या बसल्या पण यांना खूप झोप लागते. एवढी झोप लागते की जर मी नाही उठवलं तर डायरेक्ट स्टॉपला सुटतील. हे वडोदराचं बस स्टँड. फायनली येऊन पोहोचलोय 11:30 वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आणि डायरेक्ट ही जी बस असते ना गीता मंदिरपासनं, तर ती बस अगदी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच आपल्याला पोहोचवते. आणि जर तुम्ही ट्रेनने वगैरे येत असाल ना तर एकतानगर रेल्वे स्टेशनपासनं ना ह्या ज्या बस आहेत ना या फ्रीमध्ये तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ आणतात. कुठलाही चार्ज वगैरे काही नाही, आणि आपण जाऊसुद्धा शकतो एकतानगरच्या रेल्वे स्टेशनपर्यंत. असं काहीच आहे. तर ही ट्रिप ना माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होती, कारण की यूट्यूबचं मला फर्स्ट पेमेंट आलं होतं ना, तर त्या फर्स्ट पेमेंटमधून आम्ही ही ट्रिप छान अशी एन्जॉय केली. आणि खरं तर तसं तर जॉब करून सॅलरी तर येते, पण जी गोष्ट आपल्याला आवडते ना करण्यासाठी, त्या गोष्टीतून येणाऱ्या पैसे खर्च करण्यासाठी सुद्धा जो आनंद असतो ना, तर तो मी यावेळेस अनुभवला. असे तर एरवी बाहेर तर जातोच, तेव्हाही पैसे खर्च होतातच, पण तरीसुद्धा ही जे पैसे होते ना, तर हे पैसे खर्च करून जो आनंद मिळाला ना, तर तो खूप काही वेगळा होता, तर तो मी शब्दामध्ये सांगू नाही शकत. तर काल आम्ही ना वडोदऱ्यामध्ये स्टे केला होता. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे काल स्टॅच्यू ऑफ युनिटीचं जे आहे तर ते पाहिलं. आणि त्याच्यानंतर मग वडोदऱ्यामध्ये येऊन ना लक्ष्मी विला पॅलेस वगैरे असे काही काही बरेचसे ठिकाणं आहेत, तर ते पण बघण्यासारखे आहेत. तर मग ते आज आम्ही बघणार आहोत. तर चला. आणि काल ना नंतर मग काही शूटच केला नाही, कारण की मोबाईलची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झालेली होती त्यामुळे. तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करा, आणि हाच कालचा जो ब्लॉग आहे तर त्याच्यामध्ये मी कंटिन्यू करते. तुम्ही जर रेल्वे स्टेशनच्या आसपास जर हॉटेल बुक केलेलं असेल ना, तर लक्ष्मी विला पॅलेसचे ना त्या ठिकाणाहून म्हणजेच लक्ष्मी विलासला जायला आसपासच्या एरियामधून रेल्वे स्टेशनच्या 50 रुपये घेतले जातात. तर हे आहे ना लक्ष्मी विला पॅलेसला येऊन पोचलोय. खरं तर ह्या व्हिलामध्ये ना असं खूप काही बघण्यासारखं नव्हतं, पण याचं जे तिकीट आहे ना प्रत्येकी 250 रुपये याचं तिकीट घेतलं जातं. असं तर काही खूप साऱ्या गोष्टी नव्हत्या, तलवारी वगैरे असं बरंच काय काय होतं. प्लस त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे पण शूट करायला अलाउड करत नव्हते. काय तरी फक्त त्यांनी ते इन्फॉर्मेशन देण्याचं थोडंफार दिलेलं होतं ऐकण्यासाठी, काय काय आहे काय काय नाही. तर त्याचे फक्त त्यांनी 250 रुपये घेतले होते. आणि काही नाही, फक्त आपण जवळपास म्हणजे खूप फास्टमध्ये जर फिरलो ना आपण न ऐकता, तर आपण अर्धा तासाच्या आतच बाहेर निघू. आणि जर ऐकून वगैरे त्यांनी सांगितलेली माहिती संपूर्ण जर ऐकली तर जवळपास आपल्याला 1 तास लागतो हे लक्ष्मी विला पॅलेस एक्सप्लोअर करण्यासाठी. आता चाललोय घरी, म्हणजेच अहमदाबादला रिटर्न वडोदराच्या बस स्टँड पासून. ठीक आहे. गीता मंदिर सकाळी वेगळं दिसत, आपण अंधारात आले होते ना. आणि ना मला अहमदाबादमध्ये आल्यानंतर जर काही आवडलं असेल ना तर ही साबरमती नदी, कारण की ही साबरमती नदी एवढी स्वच्छ आहे की अगदी झाडाचं पान काडी काहीही नसतं, बिलकुल काहीच नाही. इतकी स्वच्छ अशी नदी आहे ही.
आणि जशी आम्ही साननमध्ये एंट्री केली आणि बस स्टँडच्या जवळपास जसं आम्ही पोहोचलो तशी एवढी सारी गर्दी होती साननमध्ये. कारण की संध्याकाळच्या वेळेस ना खूप बाजार वगैरे भरतो आणि ट्रक वगैरे ते पण असतात बऱ्यापैकी. त्यामुळे साननमध्ये खूप जास्त गर्दी असते. आणि फायनली येऊन पोहोचलो साननच्या बस स्टँडवरती आणि बाजारामध्ये परत गर्दी होतीच, त्यामुळे ऑटोचा तर प्रश्नच नव्हता. तशा प्रकारे फायनली जवळपास 6 वाजता घरी येऊन पोहोचलो. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.